उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला आईस्क्रीम खाण्याची इच्छा होत असेल, प्रत्येकाला होते, तर प्रत्येक वेळी आपण दुकानात जाऊन आईस्क्रीम आणून खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी आईस्क्रीम कसं बनवायचं, अगदी कमी साहित्यामध्ये आणि अगदी कमी बजेटमध्ये आपण हे आईस्क्रीम, चॉकलेट आईस्क्रीम बनवणार आहे. तर थोडा वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतले. शक्यतो आईस्क्रीम बनवताना फुल क्रीमच दूध यूज करायचं. गाईचे दूध न यूज करता म्हैशीचे फुल क्रीम दूध यूज करा, म्हणजे आपलं आईस्क्रीम छान असं क्रीमी होतं. आता हे अर्धा लिटर दूध मी एका जाड बुडाच्या कढईमध्ये ओतून घेते आणि आता आपण ह्यामध्ये घालणार आहे जे हे हॅपी नावाचं जे बिस्किट असतं, 10 रुपयाला बिस्किट येतं हे. यातला पण आपण अर्धा बिस्किटचा पुडा घालणार आहे, पूर्णपणे घालणार नाही. अगदी छान असं चॉकलेटचं फ्लेवर या बिस्किटामुळे येतो, त्याच्यामुळं आपण हे बिस्किट यूज करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये छोटे छोटे तुकडे असे चॉकलेटचे पण आहे, त्याच्यामुळं हे अगदी चॉकलेटचा फ्लेवर या आईस्क्रीमला येतो. त्याच्यासाठी आपण हॅपीची बिस्किट तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जातील. तर आता इथं बघू शकता, इथं मी 6 बिस्किटं पहिल्यांदा टाकलेले आहेत आणि आता आपण हे थोडंसं मिक्स करून घेऊयात. चांगलं बिस्किट दुधामध्ये विरघळू द्यायचं. असं या पद्धतीने विस्कच्या सहाय्याने तुम्ही फेटून घ्या, म्हणजे छान असं बिस्किट दुधामध्ये विरघळलं जाईल. आणि दूध आता हे फोडल्या थंड दूधच आहे, अजून आपण गॅसवरती ठेवलेलं नाही. छान असं आता मी हे बिस्किट बऱ्यापैकी आता फेटून घेतलेलं आहे. बघू शकता या पद्धतीने फेटून घ्यायचं. आता आपण अजून एक 3 बिस्किट यामध्ये ॲड करणार आहे, म्हणजे पहिल्यांदा 6 आणि नंतर 3 अशी 9 बिस्किट आपण टोटल अर्धा लिटर दुधामध्ये घातलेले आहे. आणि अजून ह्या 4 ते 5 बिस्किटं शिल्लक आहेत, तर आपण इतपतच बिस्किटचा यूज करणार आहे. अगदी अर्धा लिटर दुधाचं परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला इथे सांगितलं आहे. याच्यापेक्षा जास्त बिस्किट घालू नका, नाहीतर मग बिस्किट जास्त घट्ट होईल ते. त्याच्यामुळं बरोबर 9 बिस्किट आता मी घातलेले आहेत. छान असं बऱ्यापैकी फेटून घेतले. आता गॅस ऑन करूया आणि मीडियम फ्लेमवरती आपण पहिले एक 4 ते 5 मिनटं सलग असं फिरवून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून बिस्किटच्या गाठी होऊ नयेत म्हणून. चांगले मिक्स करून घेतल्यानंतर आता मी छान असं उकळी आणण्यासाठी लो फ्लेमवरती गॅसची फ्लेम लो करून ठेवलं होतं. तर बघू शकता छान अशी उकळी आले. उकळी आल्यानंतर परत आपण पळीनं आता छान असं हलवून घेऊया. जेवढं तुम्ही ढवळून घ्याल तेवढं छान असं बिस्किट यामध्ये कुठेही गाठी वगैरे राहत नाहीत. मस्त असं आपण आता हे मिक्स करून घ्यायचं. अगदी तुम्ही हे आईस्क्रीम एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही परत चॉकलेट आईस्क्रीम कधीही दुकानात जाऊन घेणार नाही. इतकी छान, अगदी माहीत पण नसतं आपल्याला हे आईस्क्रीम कसं बनवतात. अगदी सोपी पद्धत आहे, झटपट होणारं आहे. तर बघू शकता आता मी ढवळून घेऊन परत एक 5 मिनटं दूध उकळवण्यासाठी आटवण्यासाठी ठेवून दिलं होतं. बऱ्यापैकी दूध आपलं आता आटलेलं आहे. आता आपण साखर बघूया. तर बरोबर पाव वाटी साखर मी या अर्धा लिटर दुधामध्ये घालणार आहे. तुम्ही छोट्या चमचाचं, ज्या चमच्यानं आपण पोहा खातो त्या चमच्याचं जर माप घ्यायला गेलं तर 5 ते 6 चमचे तुम्ही साखर यामध्ये घालू शकता. छान असं परत ढवळून घेऊयात आणि परत मी छान असं दूध आता एक 5 ते 6 मिनटं आटवून घेतलेलं आहे. तर आपल्याला जास्त काय परिश्रम याला करायला लागत नाही. दूध आटवण्यासाठी ठेवायचं आणि आधीमध्ये पहिल्यांदा फक्त 5 मिनटं पळी हलवल्यानंतर, चांगली हलवून घेतल्यानंतर सतत, की नंतर तुम्ही लो फ्लेमवरती ह्याला छान असं आटवू शकता. आता बघू शकता तुम्ही थिकनेस बघू शकता. या पद्धतीने आपण थिकनेस ठेवणार आहे. अजून एक 2 मिनटं मी चांगलं आटवून घेतले आणि आता हे आपण गॅस बंद करून मी आता हे खाली घेते. एकदम पण जास्त घट्ट करायचं नाही. तुम्हाला मी ते कन्सिस्टन्सी दाखवते या पद्धतीने. आता आपण मिक्सरचं जार घेऊया. आपण मिक्सरच्या जारमध्ये हे सर्व मिश्रण ओतून घेणार आहे. तर थंड होऊ द्या थोडंसं, आणि थंड झाल्यानंतरच मिश्रण ओता. भाजण्याची वगैरे शक्यता असते आणि मिक्सरमध्ये शक्यतो गरम पदार्थ वाटू नये, त्याच्यामुळं थंड पूर्ण होऊ द्या. आणि मग आपण आता यामध्ये आपण लास्टला आता घालणार आहे. तर इथं मी चॉकलेटचं इसेन्स जे मिळतं, तर हे मी आता इथं घालणार आहे. बघू शकता 40 रुपयाला बॉटल येते. एकदा आणून ठेवली की भरपूर आपण आईस्क्रीम, केक वगैरे यामध्ये बनवू शकतो. तर मागच्या वेळी मी आईस्क्रीम बनवलं होतं एक 8 दिवसापाठीमागे, तेव्हा मी इथं व्हॅनिला फ्लेवरचं बनवलं होतं. आता मी हे चॉकलेट फ्लेवरचं बनवते.
तुमच्याकडे जर नसेल चॉकलेट फ्लेवर, म्हणजे हे जर व्हॅनिला एसेन्स नसेल, तर तुम्ही डायरेक्टली असंही ग्राइंड करून फ्रीजमध्ये ठेवू शकता, फ्रीजरमध्ये. पण शक्यतो इसेन्स घातल्यानंतर त्याची चव प्रॉपर आपण बाहेरून आणतो तशी येते. आता हे मी मिक्सरला 2 ते 3 मिनटं फिरवून घेतले. पूर्ण जे काही बिस्किट होतं, दूध अगदी पातळ छान असं, कुठेही गुठळी राहिलेली नाही, बघू शकता. आता एखादा प्लास्टिकचा डबा घ्यायचा आणि त्यामध्ये हे सर्व आता आपण ओतून घेऊयात. आणि वरून असा प्लास्टिकचा जो जाड कागद असतो तो घालून घ्यायचा, जेणेकरून फ्रीजरमध्ये ठेवल्यावर याच्यावर आईस क्यूब जमू नये म्हणून. टोपण घट्ट लावून घ्या. आणि आता हे फ्रीजरमध्ये कमीत कमी 7 ते 8 तास आपल्याला ठेवायचं आहे. शक्यतो रात्री आईस्क्रीम बनवा आणि मग रात्री ठेवून दिलं की आपण सारखं सारखं उघडून बघत नाही, छान ते सेट होतं. आता बघू शकता मी रात्री ठेवलं होतं, आता सकाळी मी हे काढून बघते, सकाळी तुम्हाला काढून दाखवते. इथे एक महत्त्वाची टीप, जेव्हा तुम्ही हे आईस्क्रीम बाहेर काढणार असतात तेव्हा आपण हे, जेव्हा आपण फ्रीजरमध्ये ठेवतो तेव्हा, आता समर सीझन आहे तर समर सीझनमध्ये आपण ते सेट केलेलं असतं. फक्त काढायच्या आधी 1 तास तुम्ही हे नॉर्मल स्टेजवर करा, म्हणजे तुम्ही विंटर वगैरे केलं तरी चालेल, म्हणजे ते छान असं थोडं कडक झालेलं असतं, ते थोडंसं स्मूथ होतं. तर इथं बघू शकता मस्त असं मी पळीने आईस्क्रीम काढून घेतले. अगदी चमचा पटकन घुसतो. आता काय करायचं की इथं मी लास्टला डेकोरेशनसाठी, मुलांना खूप आवडतं असं डेकोरेट करून दिलं तर इथं मी हे चॉकलेट सिरप जे असतं ते वरून घालणार आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. अगदी झटपट होणार आहे आईस्क्रीम. आणि एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्ही परत कधीही बाहेर जाऊन आईस्क्रीम खाणार नाही, इतकं प्रॉपर आईस्क्रीम हे तयार होतं. तर नक्की ट्राय करून बघा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक छान नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.